बघा गाईज आहे ना, इथे गावठी भाज्या घेऊन बसलेले आहेत. यांच्याकडून भाज्या ना खूप छान असतात. तुम्ही इकडे येऊन ना भाज्या घ्या. दिवाळे गाव हे बघा. आणि बेलापूरपासून, मी बेलापूर गावात असते, पण बेलापूरपासून इथे थोड्या अंतरावर हा गाव आहे. आणि इथे मच्छी मार्केट आहे. मच्छी मार्केटच्या बाहेर हे सगळे गावठी भाज्या घेऊन बसलेले आहेत. हे बघा, पूर्ण सगळ्या गावठी भाज्या त्यांच्याकडे. भेंडी आहेत, ही गावठी काकडी आहे, गोसाली आहेत, टाकला आहे. टाकला जरा मोठा झालाय. ही कसली आहे? जरा द्या हातान. हा, ही कोणती भाजी आहे? करडू. ही बघा करडूची भाजी, ही खायला खूप छान लागते. आणि ही आंबाडी. ही बघा आंबाडी. तर इथे ना छान गावठी भाज्या घेऊन बसतात. मेथी, मेथी आहे, माहिती आहे. 2 भाज्या. तर हे बघा मस्त छान. यांच्याकडे ना भाज्या खूप मस्त असतात. सकाळचं ना लवकर यायचं, यांच्याकडे खूप मस्त भाज्या मिळतात. कारली माहिती आहेत गाईस? जी भाजी माहिती नाही ती दाखवायला पाहिजे ना. कैला, हा कैला पकडा जरा. हा बघा गाईच, कैलाची मी रेसिपी तुम्हाला टाकलेली माहिती आहे ना, आमटी करून टाकलेली. तर तुम्ही विचारलं की ही भाजी कुठे मिळते, आम्ही याची शेती करू शकतो का? पण नाही, याची शेती नाही करू शकत. हा बांधावर म्हणा, रानात म्हणा, असा हा कैला येतो. आणि हा सोमवारचा खायचा असतो, बरोबर ना? हा ना गाईज ना, हा ना पावसातच येतो. एरवी तुम्हाला मिळणार नाही. आणि कौला असतानाच हा घ्यायचा, नंतर मग मोठा होतो. हे बघा. तर या ना खूप म्हणजे मेहनतीने इथे बसतात भाजी विकायला. तर तुम्ही कधी ते मच्छी घ्यायला आलात ना, तर इथून ह्यांच्याकडून भाजी जरूर घ्या, कारण का मेहनत करतात ना. भेंडी घेतली मी. हे बघा गावठी भेंडी आहेत. ही ना गावठी काकडी. सगळे यांच्याकडे ना तुम्हाला गावठी भाजी भेटेल. पूर्ण यांच्याकडे गावठी भाजी आहेत. हे बघा दुधी आहे, पानं आहेत, पालक आहे, मेथी आहे, जिबूड आहे. हे बघा जिबूड पण बघा किती छोटे छोटे मस्त आहेत. हे बघा जिबूड. हा ना छान गावठी जिबूड आहे, खायला खूप मस्त लागेल. कशी आहेत ताई मावशी? 50ला 2. बघा स्वस्त आहेत की नाही? 50ला 2. ते बघा पडवळ सुद्धा आहे. ही कोणती भाजी आहे? मुल्याची. हे बघा यांच्याकडे अशा मस्त ना गावठी भाज्या आहेत, छान मस्त. आणि तुम्हाला ना ताज्या मिळतील या भाज्या, गावठी भाज्या आहेत. तर ह्या एवढ्या मेहनतीने इथे बसतात ना विकायला. तर गाईस तुम्ही कधी आलात ना इथे मच्छी घ्यायला दिवाळे गावात, तर ह्यांच्याकडून भाजी जरूर घ्या, कारण हे खूप पावसा पाण्याचे बसतात. हे बघा गावठी भेंडी. आता ही यांच्या कोणच्याकडनं घेतली मी भेंडी? यांच्याचकडनं घेतली. बघा यांच्याकडनं मी भेंडी घेतली, वाटे घेतले. ते बघा 302 वाटे दिली. आणि ही गावठी भेंडी आहेत. आता ना ही भेंडी ना मी तुम्हाला बोंबलामध्ये टाकून दाखवेन रेसिपी. तर तुम्ही ही रेसिपी ना बघत राहा. बोंबलामध्ये किती छान होतात भेंडी. बघा सगळ्या यांच्याकडे बघा गावठी काकडी. बघा आता ही मोठी काकडी आहे ना, आपल्याला कधी लागेल? दही अंडी येते ना तेव्हा ही मोठी काकडी लागेल. शिवाय आपण पिटोरी अमावस्याला पण ही मोठी काकडी लागते. पिटोरी मांडतो ना तेव्हा ही आपल्याला मोठी काकडी लागते. ह्याच्यापेक्षा मोठी काकडी लागते पिटोरीसाठी, नाही ना? येतील ना पिटोरीच्या अगोदर मोठ्या काकड्या? तर हे बघा. तर गाईस तुम्हाला मी ह्यांचे गावठी सगळे बसले म्हणजे भाज्या घेऊन बसले, त्यांचं तुम्हाला दाखवलेत मी भाज्या. हे बघा इथे ना चुलीवरची भाकर मिळेल. कोणकोणत्या भाकऱ्या आहेत ताई तुमच्याकडे? तांदळाचीच आहे. तांदळाचीच आहे. बाकी नाचणी. कोणत्या कोणत्या भाकऱ्या असतात? ज्वारी, नाचणी, तांदूळ.
बघा ह्यांच्याकडे ना ज्वारी, नाचणी, तांदूळ याच्या भाकऱ्या असतात. काय किंमत आहे एका भाकरीची? छोटे आहे 15 रुपये. 15 रुपये. बघा जरा दाखवा भाकरी. आणि आहे ना हातावरची भाकरी, हातावरची म्हणजे चुलीवरची. चुलीवरची आणि हातावर केलेले असं. हातावर केलेले आहे बघा, म्हणजे पाण्यावर थापलेले. तर ही चुलीवरची भाकर 15 रुपये. असू द्या, महाग आहे पण ते मेहनत करतात शेवटी. काय मेहनत करतात. आपली मशीन नाही ना आपल्या हां, आणि हातावरची असू द्या, चुलीवरची मेन टेस्ट आहे. तरी बघा गाईज, तुम्ही इथे मच्छीला कधी आलात ना तर इकडे भाकर जरूर घ्या. पूर्ण सगळ्या ह्या ताई आहेत, त्यांच्याकडनं भाकर जरूर घ्या.